हाय स्टुडंट्स, आपण आज बघणार आहोत एक न्यू कन्सेप्ट युनिट सेल पॅरामीटर्स. तर युनिट सेल म्हणजे काय, क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय, युनिट सेलचे टाईप्स काय आहेत, ओके. त्यानंतर त्याचे 7 टाईप्स बघितले आपण. ते लक्षात ठेवण्यासाठी आपण काही ट्रिक्स पण बघितल्या, ओके. त्याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर पण बघितलं. तर आज आपण त्याचे मोजमाप बघणार आहोत. मोजमाप म्हणजे काय, तर युनिट सेल हा क्यूब आकाराचा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये एज लेंथ येते. एज म्हणजेच काय, कडा. त्याच्या कडेची लांबी किती असते, त्यानंतर त्या कडेची रुंदी किती असते, त्या कडेच्या समोरासमोरचे कोण कशाने डिनोट केले जातात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. आणि दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ओके. चला, तर आज आपण सुरू करूया आपला कन्सेप्ट युनिट सेल पॅरामीटर्स, ओके. आता बघा, युनिट सेल पॅरामीटर्समध्ये मी एक युनिट सेल काढते. हा आहे युनिट सेल, ओके. आता याच्यामध्ये या प्रत्येक ज्या कडा आहेत ना, याला काहीतरी लेंथ आहे. मग या कडेला शब्द काय आहे, या कडांना म्हणायचं एज. या एजला लांबी आहे म्हणून याला म्हणायचं एज लेंथ, ओके. आता या एज लेंथला कशी कशी नावं दिली आहेत ते बघूया. एज लेंथ जरी तुम्हाला क्यूबमध्ये सारखी दिसत असली तरी त्याचे टाईप्स आहेत. आता तुम्ही एज लेंथ वाढवलात तर तुम्हाला एक वेगळा टाईप मिळतो, एज लेंथ कमी केलात तर तुम्हाला एक वेगळा टाईप मिळतो, ओके. तर आता ह्या एजला म्हणायचं ए, ह्या एजला म्हणायचं बी, आणि ही जी अशी एज आहे याला म्हणायचं सी, ओके. सो ए, बी अँड सी, देर आर द 3 एजेस, ओके. आता एच्या समोरचा जो कोन आहे बघा, एच्या समोरचा जो कोन आहे याला म्हणायचं अल्फा. बीच्या समोरचा जो कोन आहे याला म्हणायचं बीटा, ओके. आणि सीच्या समोरचा जो कोन आहे त्याला म्हणायचं गॅमा. अंडरस्टूड? सो विच आर द एज लेंथ? ए, बी, सी, दीज आर द एज लेंथ. अँड हे जे अँगल्स आहेत बघा, एच्या समोरचा अँगल अल्फा, बीच्या समोरचा अँगल बीटा, आणि सीच्या समोरचा अँगल काय आहे तर गॅमा. सो समोरच्या अँगलला शब्द आहे इंटरफेशियल अँगल्स. इंटरफेशियल अँगल्स, याला आपण मराठीत इथे लिहून घेऊया, कडे समोरील कोन. आता कसे आहेत बघा, एच्या समोर अल्फा अँगल, एच्या समोर अँगल अल्फा, बीच्या समोर अँगल बीटा, आणि सीच्या समोर अँगल गॅमा, ओके. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज अ फर्स्ट पॉईंट, दॅट इज अ सेकंड पॉईंट, ओके. घ्यायचा स्क्रीनशॉट घेतलात. आता आपण तिसरा एक महत्त्वाचा कन्सेप्ट बघणार आहोत, आणि तो आहे तुमचा लोकेशन ऑफ ॲटम्स और आयन्स विथ रिस्पेक्ट टू इच अदर. आता याचा अर्थ काय आहे बघा, क्यूबमध्ये जे लोकेशन्स आहेत ना ॲटम्सचे, ते तर कॉर्नरला 8 असतातच. त्याच्याशिवाय अदर कुठे कुठे असतात त्याच्यावरनं त्याचे प्रकार पडले आहेत. एक म्हणजे तुमचा सिम्पल क्युबिक, ओके. याच्यामध्ये काय असतं, ॲटम्स तुमच्या कॉर्नरला असतात. त्यानंतर सेकंड आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. याच्यामध्ये तुमच्या कॉर्नर्सला ॲटम्स असतातच, त्याचबरोबर ॲटम इज प्रेझेंट ऑल्सो इनसाइड द बॉडी, ओके, होल ॲटम. सो दॅट इज अ सेकंड. दॅन थर्ड वन इज फेस सेंटर्ड. फेस सेंटर्ड मीन्स फेसेसला असतात, 6 फेसेस असतात क्यूबला, त्या 6 फेसेसला तुमचे काय असतात तर ॲटम्स असतात. अँड फोर्थ वन इज एंड सेंटर्ड. एंड सेंटर्ड म्हणजे एकतर अप्पर नाहीतर तुमच्या लोअरला ॲटम्स असतात. सो दीज आर द थर्ड पॉईंट, लोकेशन ऑफ ॲटम्स, आयन्स विथ रिस्पेक्ट टू इच अदर, ओके. सो दीज 3 आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. आता याचा पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतलात. आता आपण सेकंड जो कन्सेप्ट बघणार आहोत तो पण खूप महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे ब्रॅव्हिस लॅटिस, ओके. ब्रॅव्हिस लॅटिस म्हणजे काय तर असं लॅटिस की जे तुमच्या पूर्ण क्रिस्टल स्ट्रक्चरला कम्प्लिटली डिस्क्राईब करतं, ओके. अशा लॅटिसला काय म्हणायचं तर ब्रॅव्हिस लॅटिस. सो ब्रॅव्हिस लॅटिस इज डिफाईन्ड ॲज द लॅटिस विच डिस्क्राईब द क्रिस्टल सिस्टीम कम्प्लिटली आर कॉल्ड ॲज ब्रॅव्हिस लॅटिस, ओके. डेफिनेशन लिहून घेऊया, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्रॅव्हिस लॅटिस व्यवस्थितपणे सांगणार आहे पुढे. फक्त आता आपण इथे डेफिनेशन लिहून घेऊया.
तर हे बघा, लॅटिस विच डिस्क्राइब्स द क्रिस्टल सिस्टीम कम्प्लिटली आर कॉल्ड ॲज ब्रॅव्हिस लॅटिस. ओके, तर ब्रॅव्हिस लॅटिसचे किती प्रकार पडतात? 14. आणि तो किती क्रिस्टल सिस्टीमची माहिती सांगतो? तर 7. ओके, 7 क्रिस्टल सिस्टीमची माहिती 14 ब्रॅव्हिस लॅटिसकडनं सांगितली जाते. ओके, म्हणून त्याचं डेफिनेशन आहे लॅटिस विच डिस्क्राइब्स द क्रिस्टल सिस्टीम कम्प्लिटली आर कॉल्ड ॲज ब्रॅव्हिस लॅटिस. सो तर टोटल ब्रॅव्हिस लॅटिस 14 असतात, जे की टोटल क्रिस्टल सिस्टीम 7 यांची माहिती सांगतात. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इम्पॉर्टंट गोष्टी या कधीही आपण कशामध्ये बंद केल्या पाहिजेत? तर एका बॉक्समध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही नोट्स वाचता तेव्हा तुमचं लक्ष पहिल्यांदा त्या बॉक्सकडे जातं. ओके, सो आपण हे फार इम्पॉर्टंट आहे, आपण काय करणार आहोत? बॉक्समध्ये घातलेलं आहे. चला, तर आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, क्रिस्टल सिस्टीम. ओके, तर क्रिस्टल सिस्टीमचा अभ्यास करत असताना आपल्याला बघा 4 गोष्टींची फार गरज आहे. एक म्हणजे क्रिस्टल सिस्टीमचं नेम, सेकंड आहे स्ट्रक्चर, देन देअर एज लेंथ, अँड लास्ट वन इज अ इंटरफेशियल लेंथ. ओके, और इंटरफेशियल अँगल्स म्हटलात तरी चालेल. तर मी तुम्हाला एक एक स्ट्रक्चरचा एक डिटेलमध्ये आणि बेस्ट पद्धतीने सांगणार आहे, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका आणि त्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या वहीत ते टिपून ठेवा. ओके, सो फर्स्ट क्रिस्टल सिस्टीम आहे ती म्हणजे क्युबिक. ओके, मी सिम्पल क्यूब आपण घ्यायचं आहे. आता बघा, स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे मी तुम्हाला. हे आहे क्युबिकचं स्ट्रक्चर. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं ना तर त्याची एज लेंथ किती आहे ते बघा. एज लेंथ जर तुम्ही बघितला तर ए, बी आणि सी या तिन्ही एज लेंथ कशा आहेत? तर सारख्या आहेत. म्हणजे जेवढा ए आहे तेवढाच बी आहे आणि तेवढाच काय आहे? सी. मीन्स वी कॅन से दॅट इन अ क्युबिक क्रिस्टल सिस्टीम द एज लेंथ ऑफ ए, बी अँड सी 3 आर equal. So we can write A is equal to B is equal to C. Okay. Now we will see the interfacial length. इंटरफेशियल लेंथ म्हणजेच काय? तर एच्या समोरचा अँगल ज्याला आपण म्हणतो अल्फा, बीच्या समोरचा अँगल ज्याला आपण म्हणतो बीटा आणि सी या एज लेंथच्या समोरचा अँगल ज्याला आपण म्हणतो गॅमा. आता जर समजा एज लेंथ जर सारखे असतील तर त्यांच्यामधला जो कोण आहे, अँगल आहे, म्हणजेच अल्फा, बीटा अँड गॅमा, दे आर ऑल्सो इक्वल. आणि ते किती आहेत बघा? बरोबर राईट अँगल आहेत. राईट अँगल मीन्स 90 डिग्री. सो वी कॅन राईट हिअर अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, सो इन अ क्युबिक क्रिस्टल सिस्टीम age length A is equal to B is equal to C and interfacial length alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. That means right angle. Okay, घ्या स्क्रीनशॉट. घेतलात. आता आपण सेकंड क्रिस्टल सिस्टीम बघणार आहोत. सेकंड आहे टेट्रागोनल. ओके, आता आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया कसं आहे ते. दॅट इज अ स्ट्रक्चर. आता इथे जर तुम्ही बघितलं टेट्रागोनल, तर टेट्रागोनलमध्ये तुमचा ए आणि बी हे दोन्ही सारखे आहेत. ए अँड बी दीज आर द इक्वल, बट सी इज अ व्हेरी हाय लेंथ. याची लेंथ सीची ए आणि बी पेक्षा काय आहे? तर मोठी आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ए आणि बी हे दोन इक्वल आहेत पण सी हा इक्वल नाही. सो वी कॅन राईट हिअर ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. Okay, now we will see that is a interfacial length. A च्या समोर अल्फा जो की तुम्हाला बरोबर राईट अँगल दाखवतो, बीच्या समोरचा बीटा हा सुद्धा तुम्हाला राईट अँगल दाखवतो अँड सीच्या समोरचा तुमचा गॅमा तो सुद्धा तुमचा बरोबर काय दाखवतो? राईट अँगल दाखवतो. सो वी कॅन राईट हिअर इन अ इंटरफेशियल लेंथ alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. This is your tetragonal crystal system. Take screenshot. घेतलात. आता आपण थर्ड कडे जाणार आहोत. Your third one is a orthorhombic or rhombic. Okay,
असं काय नाही आहे की तुम्ही हे 1 2 3 असं सिक्वेन्समध्येच लिहायला पाहिजे, असं काय नाही. ओके, तुम्ही असं उलटं सुलटं केला तरी चालेल. सो थर्ड वन इज अ ऑर्थोरॉम्बिक आणि याचं स्ट्रक्चर आहे हे पहा. आता इथे बघा तुम्ही कसं आहे बघा ऑर्थोरॉम्बिकमध्ये. ऑर्थोरॉम्बिकमध्ये ए हा एकदम छोटा आहे, बी थोडासा मीडियम आहे, पण सी हा एकदमच लांब आहे. म्हणजे ए पण बीच्या इक्वल नाही आहे आणि बी सीच्या इक्वल नाही आहे आणि ए पण सीच्या इक्वल नाही आहे. तिघेही वेगवेगळे आहेत. ए एकदम छोटा आहे, बी थोडासा मॉडरेट आहे आणि सी एकदम काय आहे तर लांब आहे. सो वी कॅन राईट द एज लेंथ हिअर. A is not equal to B is not equal to C. Now we will see that is the interfacial. Interfacial angles, if you see, that is a alpha, it shows the 90 degree, means right angle. Beta also right angle and gamma also right angle. याच्यामध्ये कुठेही कमी जास्तपणा नाही आहे. अल्फा, बीटा and gamma, 3 it shows the right angle, means 90 degree. So we can write here interfacial length. Alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. Okay, that is your third crystal system. Take a screenshot. Okay, now we will go to the fourth one. Fourth one is your trigonal rhombohedral. ओके, आता हे 7 कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला ट्रिक मी ऑलरेडी दिलेली आहे. सो ट्रायगोनल रोम्बोहेड्रल स्ट्रक्चर बघूया आपण. हे आहे स्ट्रक्चर. आता बघा ट्रायगोनल रोम्बोहेड्रलमध्ये जर तुम्ही बघितलात ना तर ए, बी आणि सी या तिघांचीही लेंथ कशी आहे, सेम आहे. सो वी कॅन राईट दॅट एज लेंथ ऑफ ए, बी अँड सी 3 आर इक्वल. So A is equal to B is equal to C. Now we will see that is the interfacial length. Now see here, alpha and beta. Alpha and that is this beta. Beta it does not show the 90 degree. Okay, but gamma it show 90 degree. So we can write that alpha is equal to gamma 90 degree, but beta is not 90 degree. It shows the 120 degree. Okay, so right here alpha is equal to gamma 90 degree, but beta is not equal to 90 degree. It shows the 120 degree. Okay, अशा रीतीने दिस फोर्थ वन सुद्धा संपलेला आहे. टेक अ स्क्रीनशॉट. Now we will go to the fifth one. Fifth one is your monoclinic unit cell. ओके, मोनोक्लिनिक युनिट सेलचं आपण आता स्ट्रक्चर बघूया. दॅट इज युअर स्ट्रक्चर ऑफ क्लिनिक युनिट. ओके, आता जर क्लिनिक युनिटचं आपण जर एज लेंथ बघितली तर तुमचा ए हा छोटा आहे, बी मध्यम आहे आणि सी खूपच काय आहे तर लांब आहे. ओके, म्हणजे तिन्ही इक्वल नाही आहेत. सो वी कॅन राईट हिअर ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. नाव वी विल सी द इंटरफेशियल लेंथ. लेंथमध्ये तुम्हाला एच्या समोरचा जो अल्फा आहे दॅट इज अ 90 डिग्री, बीच्या समोरचा जो बीटा आहे दॅट इज ऑल्सो 90 डिग्री, बट गॅमा इज नॉट 90 डिग्री. ओके, सो वी कॅन राईट अल्फा इज इक्वल टू बीटा 90 डिग्री, बट अल्फा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. ओके, सो दॅट इज अ मोनोक्लिनिक युनिट. टेक स्क्रीनशॉट. नाउ सिक्स्थ वन is triclinic unit cell. Okay, now we will see the structure of triclinic unit cell. If you can see the triclinic unit cell, here is A is not equal to B is not equal to C. A is a small, C is a moderate, B is a too long. Okay, so 3 edges are not equal. A छोटा आहे, B एकदम लांब आहे आणि C थोडा मध्यम आहे. म्हणजे तिन्ही एज लेंथ काय आहेत तर इक्वल नाहीत. सो आपण इथे लिहूया ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. आणि जर आपण इंटरफेशियल अँगल्सची अल्फा, बीटा, गॅमाची जर गोष्ट केली तर अल्फा, बीटा आणि गॅमा हे तिन्ही तुमचे 90 डिग्री नाही आहेत. सो वी कॅन राईट अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. ओके, दॅट इज अ ट्रायक्लिनिक स्ट्रक्चर. टेक स्क्रीनशॉट. And now last one is hexagonal unit cell. Okay, and their structure is this. Okay,
हे आहे हेक्सागोनलचं स्ट्रक्चर. इथे जर तुम्ही बघितलं ना तर ए आणि बी ह्यांची लेंथ सारखी आहे. ओके, आता हे असे आहेत, असा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे म्हणून तुम्हाला वाटते की ए छोटा आहे, पण ॲक्च्युली ए आणि बी ह्यांची लेंथ सारखी आहे, पण सी मात्र खूप लांब आहे. ओके, सो वी कॅन राईट हिअर ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. ओके, नाव वी विल सी द इंटरफेशियल अँगल्स. इंटरफेशियल अँगल जर तुम्ही बघितले तर अल्फा, बीटा अँड गॅमा हे कसे आहेत, तर अल्फा जो आहे तो बरोबर 90 डिग्री आहे, बीटा पण तुमचा 90 डिग्रीला आहे, पण तुमचा जो गॅमा आहे तो 90 डिग्रीपेक्षा काय आहे तर जास्त आहे, म्हणजे 120 डिग्री आहे. ओके, सो आपण असं म्हणू शकतो अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री बट गॅमा इज नॉट 90 डिग्री, इट इज अ 120 डिग्री. ओके, सो वी कॅन राईट हिअर अल्फा इज इक्वल टू बीटा 90 डिग्री आणि गॅमा इज नॉट 90 डिग्री, इट इज अ 120 डिग्री. दिस वॉज युअर लास्ट क्रिस्टल सिस्टीम. टेक अ स्क्रीनशॉट. घेतला. अशा रीतीने तुमचा क्रिस्टल सिस्टीम इन डिटेल व्यवस्थित मी एक क्रिस्टल छान घेऊन तुमचा बेस्ट पद्धतीने संपवलेला आहे. होप सो तुम्हाला लक्षात असेल. याच्यावरती MCQला, 1 मार्काला, CETला, नीटला क्वेश्चन्स येतात. ओके, तुम्हाला एज लेंथ दिलेली असेल, इंटरफेशियल लेंथ दिलेली असेल आणि तुम्हाला क्रिस्टल सिस्टीम ओळखायचं असेल, किंवा तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं असतं आणि त्याची एज लेंथ आणि इंटरफेशियल लेंथ तुम्हाला काढायला लावतात. ओके, किंवा तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं असतं आणि त्याचं नाव तुम्हाला शोधायचं असतं. वॉट एव्हर, खूप प्रकारचे याच्यावरती क्वेश्चन्स येतात. तेव्हा कसं लक्षात ठेवायचं ते तुम्ही ठरवा आणि बाळांनो याची प्रॅक्टिस करा. ओके, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत आणि तो तुमचा कन्सेप्ट आहे की ब्रॅव्हिस सिस्टीम आणि क्रिस्टल सिस्टीम यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. ओके, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की ब्रॅव्हिस सिस्टीम हा क्रिस्टल सिस्टीमला काय करतो तर पूर्णपणे एक्सप्लेन करतो. ओके, सो ब्रॅव्हिस सिस्टीम टोटली और कम्प्लिटली एक्सप्लेन द क्रिस्टल सिस्टीम. नाव वी विल सी द ब्रॅव्हिस सिस्टीम having some types. So first one is SCC. SCC म्हणजेच काय तर सिम्पल क्यूब, की ज्याच्यामध्ये तुमचे जे ॲटॉम्स असतात ते फक्त आणि फक्त कुठे असतात तर कॉर्नर्सला असतात. त्यानंतर सेकंड आहे तुमचा BCC. आता BCCमध्ये तुमचे कॉर्नर्सला तर असतातच आणि बॉडीच्या सेंटर्डमध्ये असतात, मीन्स बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल. ओके, नाव थर्ड वन FCC. FCC मीन्स फेस सेंटर्ड, प्रत्येक फेसला असतात. अँड दिस इज द लास्ट वन ECC, एंड सेंटर्ड क्युबिक सेल. आता हे काय आहेत हे मी सगळं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आणि व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तेव्हा हे समजून घ्या आणि त्याच्यासाठी माझ्या मागचे व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला इन डिटेल ते समजतील. ओके, चला तर आपण पहिल्यांदा क्रिस्टल सिस्टीम सगळी साथीच्या साथी लिहून घेऊया आणि त्यानंतर आपण ब्रॅव्हिस सिस्टीमकडे येऊया. हे तुमचे 7 प्रकार आहेत: क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरॉम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, ट्रायगोनल. ओके, आता आपण इथं बघायचं आहे की ते प्रत्येक क्रिस्टल सिस्टीम हे SCC, BCC, FCC, ECC दाखवतात का. ओके, हे दाखवतात का ते आपण आता इथे बघणार आहोत. तर हे जे साथीच्या साथी प्रकार आहेत ना हे SCC दाखवतात. ओके, SCC दाखवतात, म्हणून आपण या साथी प्रकारांमध्ये SCCचं नाव लिहून घेऊया. साथींमध्ये SCC असतो. SCC म्हणजे काय तर सिम्पल क्यूब. सिम्पल क्यूब काढल्याशिवाय तुम्हाला याच्यातली काहीच रचना करता येणार नाही. सो सिम्पल क्यूब तर सगळीकडेच पाहिजे, म्हणजे SCC हा तुमच्या सगळ्यात आहे. आत्ता आपल्याला बघायचं आहे की BCC कशात आहे. ओके, सो BCC असतो तुमचा क्युबिकमध्ये, इथं असतो तुमचा BCC. त्यानंतर तुमचा BCC असतो टेट्रागोनलमध्ये. ओके, आणि तुमचा BCC असतो ऑर्थोरॉम्बिकमध्ये. म्हणजे या 3 ठिकाणी तुमचा BCC असतो, एक क्युबिक, टेट्रागोनल आणि ऑर्थोरॉम्बिक. बस 3च ठिकाणी असतो, बाकी कुठेही BCC नसतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की FCC कुठे असतो. ओके, सो FCC असतो तुमचा सिम्पल क्युबिकमध्ये फेस सेंटर्ड युनिट सेल, क्युबिक सेल म्हणतात त्याला FCC. FCC असतो तुमचा क्युबिकमध्ये.
ओके. अजून कशात असतो तर ऑर्थोरॉम्बिकमध्ये असतो FCC. बाकी कुठेही FCC नसतो. ओके. आणि लास्ट वन बघूया आपण ECC कुठे असतो. एंड सेंटर्ड क्युबिक सेल. ECC असतो तुमचा ऑर्थोरॉम्बिकमध्ये आणि तुमचा मोनोक्लिनिकमध्ये. बस संपलं. म्हणजे लक्षात ठेवा सगळीकडे तुमच्या SCC असतो, BCC फक्त 3 ठिकाणी असतो आणि ऑर्थोरॉम्बिक हा 4ही प्रकार दाखवतो. म्हणजे SCC पण दाखवतो, BCC पण दाखवतो, FCC आणि ECC पण दाखवतो. ओके. म्हणजे BCC 3 ठिकाणी असतो. ECC फक्त मोनोक्लिनिक आणि ऑर्थोरॉम्बिकला असतो. ओके. आणि FCC हा 2 ठिकाणी असतो आणि बाकी सगळ्या ठिकाणी तुमचे कोण असतात तर SCC असतात. ओके. हे कसं आणि काय ते आपण पुढे बघणार आहोत, पण आत्ता आधी एवढंच लक्षात ठेवायचं. याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो काय की विच क्रिस्टल सिस्टीम शोज द BCC FCC बोथ. ओके. बट नॉट ECC. सो विच वन क्युबिक. त्यानंतर विचारला जाऊ शकतो विच क्रिस्टल सिस्टीम शोज द 4 टाइप्स ऑफ ब्रॅव्हियस लॅटिसेस. दॅट मीन्स विच वन ऑर्थोरॉम्बिक. ओके. विच क्रिस्टल सिस्टीम और असं विचारलं जाऊ शकतं द ब्रॅव्हियस सिस्टीम SCC अँड ECC शोज विच सिस्टीम. सो विच वन दॅट इज अ मोनोक्लिनिक. म्हणजे डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो एकदा याचा छानपैकी स्क्रीनशॉट घ्या. इथं लिहा क्रिस्टल सिस्टीम, इथं लिहा ब्रॅव्हियस सिस्टीम. ओके. मी याचा फुल फॉर्म पाहिजे असेल तर एका कडेला लिहून देते. हे फुल फॉर्म आहेत SCC, BCC, FCC अँड ECC. ओके. आता बघा आता आपण इथे मोजूया 7 आणि 14 हे नेमकं काय गणित आहे. इथे किती आहेत 1 2 3. इथं म्हणूया 3. इथे किती आहेत हे 2 आहेत. इथं किती आहेत 1 2 3 4. सो इथं आहेत 4. इथं 2च आहे. इथं 1 आहे. इथे 1 आहे आणि इथे 1 आहे. जेव्हा तुम्ही यांची बेरीज करता तेव्हा किती होतात बघा. 3 × 2 5, 4 9, 2 11, 12 13 14. हे तुमचे किती येतात तर 14 आणि हे किती आहे टोटल 7. ओके. म्हणजे हे तुमचे 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत आणि हे तुमचे 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत आणि हे तुमचे 14 काय आहेत ब्रॅव्हिस लॅटिस सिस्टीम आहेत. ओके. म्हणजे 14 ब्रॅव्हिस लॅटिस सिस्टीम तुमचे 7 क्रिस्टल सिस्टीमला कम्प्लिटली एक्सप्लेन करतात. आता समजलं हा 14 आकडा कुठून आला आणि हे 7 क्रिस्टल सिस्टीम यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. मला वाटतं मी तुम्हाला बेस्ट पद्धतीने सांगितलं आहे आणि तुम्हाला ते समजलं आहे. ओके. आता आपण याच्या पुढचा कन्सेप्ट घेऊया. रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, युनिट सेल ऑफ एज लेंथ. ओके. हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा आला तर असाच्या अशा येतो आणि 3 मार्काला येतो किंवा 2 मार्काला येतो. ओके. तर आता आपण रिलेशनशिप कुणाकुणामध्ये बघणार आहोत मोलार मास, डेन्सिटी आणि एज लेंथ. ओके. तर आपल्याला एक सिम्पल क्युबिकची स्ट्रक्चर लागेल ते आधी काढून घेऊया. हा आहे तुमचा एक सिम्पल क्यूब. ओके. आणि या सिम्पल क्यूबमध्ये कॉर्नर्सला काय असतात तर प्रत्येक ॲटम्स असतात बघा. असा 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 हे सगळे काय तर ॲटम्स आहेत. ओके. आता याच्यामध्ये एज लेंथ कुठे बघा. एज लेंथ म्हणजे ही. ओके. सगळ्या क्यूब म्हटल्यावर तुमच्या सगळ्या ज्या एजेस आहेत त्यांची लेंथ कशी असणार आहे तर सारखीच असणार आहे. ओके. समजा मी कन्सिडर केली की याची एज लेंथ A आहे तर याची पण Aच असणार आहे कारण सिम्पल क्यूब आहे. क्यूबमध्ये काय असतं तर सगळ्यांच्या एजेस सारख्या असतात. ऑलरेडी तुम्ही मॅथ्समध्ये बघितलं असेल. तर याला A म्हणायचं तर याला सुद्धा A म्हणायचं आणि या सगळ्या एजेसना काय म्हणायचं तर Aच. सो आपण असं म्हणू शकतो की एज लेंथ ऑफ क्यूब सेल इज A. एज लेंथ ऑफ क्यूब सेल इज A. ओके. नाउ वी विल सी दॅट इज द नेक्स्ट पॉईंट. व्हॉल्यूम ऑफ क्यूब. ओके. गणितातलं सूत्र तुम्हाला माहीत पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब कसा असतो तर A क्यूब. ओके. सो वी कॅन राईट हिअर A क्यूब. आता क्यूबला अजून दुसरं नाव काय युनिट सेल पण म्हणू शकता. एक क्यूब म्हणजेच एक युनिट सेल. सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज अ A क्यूब.
एवढं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ओके. नाव सेकंड पॉईंट आपण बघायचा आहे मोलार मास. पण मोलार मास काढण्याच्या आधी आपल्याला मास काढणं फार गरजेचं आहे. ओके. सो आता आपण बघणार आहोत मास ऑफ युनिट सेल. याला म्हणायचं स्मॉल एम. ओके. आता बघा, मास ऑफ युनिट सेल काढत असताना त्याचं आपण जर बघितलं काय म्हणतात ते त्याची फॉर्म्युला जर बघायचा असेल तर तो कसा बघायचा बघा. एका पार्टिकलचं मास किती आणि एका पार्टिकलचं तुम्हाला मास कळलं की तुम्ही सगळ्या पार्टिकलचं काढू शकता. कारण क्यूबमध्ये असणारे सगळे पार्टिकल किंवा सगळे स्पियर पार्टिकल कुठल्या शेपचे आहेत तर स्पियर शेपचे आहेत. सो वी कॅन से दॅट मास ऑफ स्पियर. ओके. एका स्पियरचं मास कळलं की तुम्ही सगळ्याचं कसं काढू शकता कारण हे सगळे सारखेच आहेत. ओके. सो एकाचं कळलं, समजा एकाचं 2 असेल तर 2 गुणिले जेवढे तुमचे स्पियर याच्यामध्ये प्रेझेंट आहेत तेवढे. ओके. सो आपण इथे लिहून घेऊया मास ऑफ वन पार्टिकल इन ब्रॅकेट स्पियर इज इक्वल टू एम. ओके. बघा, अजूनही समजलं नसेल तर मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते. समजा तुमच्याकडे मी सारख्या ब्रँडची पेनं दिली 10. ओके. आणि सांगितलं की एका पेनाचं वजन आणि तुम्ही सगळ्या पूर्ण बंचचं मला वजन सांगा. तर तुम्ही काय एक एक पेन घेऊन वजन करत बसणार आहात का? तर नाही. तुम्ही काय करणार, सगळी पेनं सारखी आहेत ना, मग एक पेन घेणार, त्याचं वजन किती आहे तर ओके त्याचं वजन आहे 10 ग्रॅम. माझ्याकडे पेनं किती आहेत तर 10. म्हणजे तुम्ही काय करणार, एकाचं वजन 10 ग्रॅम आहे तर 10 पेनांची किती असतील 10 गुणिले 10 म्हणजे 100 ग्रॅम. सो सेम इथे तुम्ही लॉजिक लावायचं आहे. एका पार्टिकलचं किंवा एका स्पियरचं तुम्हाला मास कळालं ना तर तुम्हाला माहिती आहे की सगळे पार्टिकल हे सारख्याच आकाराचे आहेत, सारख्याच मासचे आहेत. मग एकाचं अमुक तर या सगळ्यांचा गुणाकार एकाबरोबर करायचा. म्हणून मास ऑफ वन पार्टिकल एम. आता आपण काय करायचं, नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत ते बघूया. तर नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत एन. ओके. एन नंबर. आता आपला फॉर्म्युला काय असेल, एका पार्टिकलचं मास एम आहे तर एन नंबर ऑफ पार्टिकलचं मास किती असेल. सो एम इंटू एन, दॅट इज युअर फॉर्म्युला. सो मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू एम इंटू एन. ओके. मासला स्मॉल एम. हा आहे तुमचा सेकंड पॉईंट. काढून घ्यायचा स्क्रीनशॉट व्यवस्थित. काढला. आता आपण थर्ड पॉईंटकडे जायचं आहे. थर्ड पॉईंट आहे मोलार मास. ओके. इट इज डिनोटेड ॲज कॅपिटल एम. मोलार मास. आता मोलार मास जेव्हा तुम्ही येता तेव्हा मोलार मास म्हणजेच काय तर मास ऑफ वन पार्टिकल इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. हा फॉर्म्युला आहे. मास ऑफ वन पार्टिकल इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. मास ऑफ वन पार्टिकलला आपण काय म्हणायचं आहे, एम स्मॉल एम. ओके. स्मॉल एम इंटू एन ए दिलेलाच आहे. आता बघा, मगाशी आपण एम काढलेलाच आहे. ओके. एम किती आहे बघा, एमची व्हॅल्यू आपण जी मागे काढली होती ती आहे तुमची एम इज इक्वल टू एम इंटू एन. ही जी व्हॅल्यू आहे ना ही आपण तिथे पुट करणार आहोत. बघा, एम इंटू एन ही एमची व्हॅल्यू पुट केली इंटू एन ए. आता इथे नंबर ऑफ पार्टिकल्स आणि हे सुद्धा ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे ही व्हॅल्यू याच्या तुलनेने जर बघितली ना तर खूपच निग्लिजिबल आहे. सो आपण एन इथं काय घ्यायचा नाही आहे. ओके. आपण वापरायचं एन ए. एन ए म्हणजे 6.023 इंटू 10⁻23 पार्टिकल्स आणि त्याच्यापुढे कुठेतरी एखाद दुसरे 5-6 पार्टिकल्स म्हणजे खूपच कमी व्हॅल्यू आहे ना. मग ही ह्याच्यात सामावून जाते म्हणून आपण एन घ्यायची गरज नाही. तर आपण इथं डायरेक्टली लिहिणार आहोत एम इंटू एन ए. ओके. सो दॅट इज द मोलार मास. ओके. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत डेन्सिटी. डेन्सिटीला जाण्याच्या पूर्वी आपण याला असं पण लिहू शकतो, एम इज इक्वल टू स्मॉल एम. एम इज इक्वल टू एम अपॉन एन ए. ओके. इथं गुणाकार आहे ना एन एचा, एम गुणिले एन ए. हा एन ए इकडे गेला की काय होणार तर भागाकार म्हणजे एम डिवायडेड बाय एन ए. दॅट इज ऑल्सो फॉर्म्युला. आता आपण डेन्सिटीकडे जाऊया. डेन्सिटी इट इज डिनोटेड ॲज रो. याला काय म्हणायचं, रो. RHO. ओके. रो. डेन्सिटी म्हणजेच काय तर मास पर व्हॉल्यूम. इथं आता कन्सेप्ट आला मास. मास आपण ऑलरेडी काढलेला आहे
आणि आपण व्हॉल्यूम घेणार आहोत युनिट सेलचा, जो की तोही आपण काढलेला आहे. मग हे कुणाच्या बाबतीत आहे? युनिट सेलच्या बाबतीत आहे, क्यूबच्या बाबतीत आहे. सो आपण इथं व्यवस्थित लिहून घेणार आहोत. मास ऑफ युनिट सेल ऑर क्यूब अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑर क्यूब. ओके, आता आपण मास काढलेलाच आहे. मास म्हणजेच कोण? तर हा बघा, M/NA. ही व्हॅल्यू आपण इथं टाकायची आहे. ओके, टाकलीत. आता व्हॉल्यूम घ्यायचा आहे. आपण आधीच या इक्वेशनच्या सुरुवातीलाच आपण व्हॉल्यूम बघितला होता. व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती असतो? तर A क्यूब. ओके, हा पहा, व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती असतो? तर तुमचा A क्यूब. ही व्हॅल्यू आपण तिथं टाकायची. इथे टाकलीत. आता बघा पुढे काय होतं. आता हा NA काय तुमचा डिनॉमिनेटर आहे, तो इथं खाली येईल. व्हॅल्यू आली M/NA इंटू A घन. व्हॉट इज M? M इज इक्वल टू M इंटू N. आपण मग अशी जी काढली ना M इंटू N, ती आपण आता इथं टाकणार आहोत. ही पहा, M इंटू N/NA इंटू A क्यूब. ओके, so that is this your density, means rho. Okay, so we can write here rho is equal to M into N upon NA into A cube. That is your relation. M into N म्हणजे mass. Okay, A cube म्हणजे volume. NA means Avogadro's number and they are related with density. Understood? सो आता तुम्ही इथे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. पहिल्यांदा मोलार मासचा काढून घ्या. काढलात. आता आपण पुढे जाऊया. याचा पण काढून घ्या. काढलात? ओके, तर आता आपण इथं थांबूया आणि आपण नेक्स्ट आता सुरू करणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट, नंबर ऑफ ॲटॉम्स इन अ युनिट सेल, दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, तोपर्यंत तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल, माझं टीचिंग तुम्हाला समजत असेल, तर तुम्ही कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, थँक्यू.